मंडळी आणि वस्तुस्थिती याच्यामध्ये फार अंतर आहे. भाजपच्या एकंदर धोरणामध्ये हे पुन्हा पुन्हा जाणवल्या वेळेस त्यांनी हा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी त्यांचं स्वागत ही चित्र दिवसेंदिवस वाढत्या प्रमाणात दिसते. उद्याच्या 16 तारखेला असेच काय सरकारी आमच्या पक्षामध्ये येत आहे, ज्याचं नाव धैर्यशील मोहिते. आजच मला त्याचा दिसून गेले. पक्षामध्ये अधिकृत येण्याचा कार्यक्रम त्याचा 2 दिवसांनी आहे आणि आमचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ते पक्षामध्ये येतील. पुणे जिल्ह्यामध्ये गेली अनेक वर्ष 2दा भाजपचे जिल्हा अध्यक्ष श्री तापवले त्यांनी हा निर्णय घेतला आहे की यांचे 2-3 दिवसांनी पक्षामध्ये सहभागी होणार आहे. ते स्वतः 2 वेळेला पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष होते. त्यावेळेस संघटनेत त्यांनी कामं केली, अनेक वर्ष कामं केली. ते या निष्कर्षापर्यंत येत आहे. खऱ्या अर्थाने लोकांच्या बांधिलकी ठेवायची असेल तर पक्ष उद्योगाच्या गत्यंतर नाही. आणि त्या भावनेनं हे सगळे सहकारी या संघटनेमध्ये अनेक वर्ष काम करतात. आज या निर्णयावर येत आहेत याचा मला आनंद आहे. या सगळ्यांचं मी स्वागत करतो. काही विचारायचं तर धैर्यशील पाटलांचा निर्णय फक्त प्रवेशापुरता झाला आहे की त्याच्याही पुढे उमेदवारी संदर्भात त्यांच्या बाबतीत काही जे सगळे सहकारी येतात त्याची कुणाची चर्चा कुणी अपेक्षा उमेदवारीच्या संदर्भात केलेली नाही. दरम्यानच्या काळामध्ये जे बोलणं झालं होतं की माढ्याची उमेदवारी अकलूज की फलटण एवढाच काय तो निर्णय घ्यायचा राहिलाय. माढ्याची उमेदवारी अकलूज की फलटण या दोघांपैकी त्यांनी निर्णय घ्यायचा, चर्चा करून ठरवायचे. तर त्याचा काही निर्णय झालाय का? अकलूज तिकडे जाणार अशी काही चर्चा झाली काय? तुम्ही असंच बोलता वेळार्थ काहीतरी असं आहे की कशाची अपेक्षा न करता पक्षामध्ये येतात आणि पक्षामध्ये काम केल्याच्या नंतर किंवा जनमानसामध्ये चर्चा असलेल्या 7 लक्षात घेऊन पक्ष विचार करत असतो. पण त्याचा अर्थ त्याला काहीतरी पूर्ण अर्थ होती अशी स्थिती कुठेही नाही. आता जो देशमुख या ठिकाणी त्यांनी कशाची अपेक्षा केली नाही. त्यांनी अपेक्षा एकच केली की एकत्रित काम करायचं आणि ते काम करण्याच्यामध्ये माझा सहभाग देण्याची माझी इच्छा आहे. त्याचा लाभ हा पक्षाने करून घ्या. कोल्हापूरचे आपले उमेदवार आहेत शाहू महाराज, त्यांच्यावर तिथले उमेदवार शिवसेनेचे संजय मंडलिक यांनी टीका केली की ते दत्तक आहेत, खरे वारसदार नाहीत किंवा खरे महाराज नाहीत. काय म्हणजे माहिती नाही, पण त्याच्यात आहे काय हा काय प्रश्न म्हणजे अनेक राजघराण्यामध्ये दत्तक ही काही गोष्ट नवीन नाही. अनेक गोष्टी उदाहरणं सांगतात आणि दत्तक गुण एकदा स्वीकारल्याच्या नंतर तो त्या घराण्याच्या कुटुंबाचा प्रतिनिधी होतो. आज ज्याचा उद्योग अशा प्रकारचा उल्लेख केला गेला त्याचा अर्थ किती खालच्या लेवलला उद्योग जात आहेत याची गोष्टी उत्तर झाला नाही. कोल्हापूरचे शाहू महाराज हे जन्मांच्यामध्ये अतिशय आदर असलेले व्यक्ती होते. अनेक सार्वजनिक कामामध्ये सहभाग असते. आपण जिथं बसलोय त्याच्यापासून 2 सायनावर जर गेला तर शैक्षणिक संस्थेची लाईन आहे इथं जवळ शिवाजी आणि या सगळ्या संस्थेचं नेतृत्व ते शहाजी यांनी करत.
शाहू महाराज असतात आणि त्यामुळे कुटुंब आणि सामाजिक म्हणून शाहू महाराजांचा जो सेवेचा आदर्श आहे तो त्याच्या समोर ठेवून काम करण्याची भूमिका आज शाहू महाराज या ठिकाणी करतायत आणि त्याच्याबद्दल कोणा विशेष नाही तो बाहेर लोकांच्या मनामध्ये कृतज्ञता आहे आणि अशा व्यक्तिमत्वाच्या संबंधी या प्रकारे उल्लेख करायचा याचा अर्थ या विरोधकांची मानसिकता काय हे स्पष्ट होईल. साहेब सातत्यानं जुने सहकारी जे आहेत ते भाजप बरोबर जाण्याचा दाखला देत आहेत. अजित पवार गटाचे कार्यकारी जे अध्यक्ष आहेत प्रफुल्ल पटेल ते असं म्हणतात की भाजप बरोबर जाताना 50% सहमती जी आहे ती शरद पवार साहेबांची होती. त्याच्यामध्ये किती तथ्य आहे त्यांना वारंवार काय सांगावं लागतं? आज कोण गेले आणि कोण राहिले आजची वस्तू ते म्हणतात त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत काय वस्तुस्थिती. त्यांनी एक दाखला दिला 1996 साली देवेगौडांनी तुम्हाला ऑफर दिलेली होती तुम्ही पंतप्रधान झाला असतात, मात्र तेव्हाही तुम्ही कच खाल्ले आणि आता जेव्हा सगळा पक्ष भाजप सोबत जात होता तेव्हा तुमचा कन्सेंट होता पण तुम्ही ऐनवेळी पुन्हा माघार घेतली. आणि पॉईंट असं आहे की सगळ्यांचा भाषण बघता तुम्ही गेलो किंवा जायला हवं होतं तुम्ही गेले का नाही. आणि दुसरी गोष्ट असते की देवेगौडांचा जो विषय होता त्याचा भाजपचा संबंध आहे तो काँग्रेस आणि काँग्रेसचा पाठिंबा देणारे लोकसभेचे जे घटक होते त्यांची एक बैठक झाली आणि ती गोष्ट एकीच्या बैठकीमध्ये माझं नाव एक त्यांनी सुचवलेलं होतं. परंतु त्याच्यात बहुमताची स्थिती नव्हती आणि बहुमत असताना सत्तेचा स्वीकार करणं योग्य आहे असं मला वाटलं नाही. त्यामुळे नम्रतेनं मी त्यांना पाहतो. तसे मोदींनी न्यूजवीकला अमेरिकन मॅगझिनला मुलाखत दिली आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ते बोलले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही संरक्षण मंत्री राहिलेला आहात म्हणून भारत आणि चीनचे संबंध जे ते सीमारेषेवरून ताणलेले आहेत आणि त्याच्यावरती लवकरच लक्ष देऊ असं मोदी म्हटले. चीनवरून जे आरोप होत आहेत चीननं केलेल्या अतिक्रमणावरून किंवा याच्यावर मोदींची ही जी भूमिका आहे ती तुम्हाला योग्य वाटते का आणि तो निवडणुकीचा अजेंडा असू शकतो? अशा निवडणुकीचा नंतर करूया. पण हल्ली प्रधानमंत्री जे बोलत आहेत ते त्या पदाची कितपत प्रतिष्ठा ठेवतात या संबंधीची सत्ता ही माझ्या सत्तेच्या मनामध्ये दिसते. आता तुम्ही उल्लेख केला चायनीज वागायच्या भारताच्या सीमेवर चायनीज त्यांचं आक्रमण 2 दिवसांपूर्वी त्याचं स्टेटमेंट होतं. एक लहानसं भेट तुमच्या दक्षिणेकडं आणि त्या भेटाचं 74 साली ते भेट मिसेस गांधी फडणवीस असताना इंदिरागांधी त्यावेळेला श्रीलंकेला दिलं या प्रकारचा एक त्यांनी उल्लेख पुन्हा केला आणि काँग्रेस पक्ष आणि DMK यांच्यावर त्यांनी अत्यंत क्रूर टीका केलेली. त्यांना एकच प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं की आज चीनने वरच्या भागात मोठ्या आपल्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण केले त्याची चर्चा पार्लमेंटमध्ये बाहेर झाली. त्याच्या संबंधी त्यांनी काय पावले टाकली हे ते सांगत नाही. अलीकडं गमत होते त्यांची अनेक प्रकारची विधानं ऐकून अनेक प्रश्नावर ते जे काही व्यक्त करतात कालच त्यांचं भाषण माझ्या पाहण्यात आलं रामटेकचं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं लोकांना अपील केलं की देशामध्ये एक सुद्धा विरोधी पक्षाचा माणूस येऊ देऊ नये. याचा अर्थ काय समजायचा? लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष असतो तसा विरोधी पक्ष असतो. लोकांची मतं मागण्याच्या संबंधीचे अधिकार असणारं यंत्रणा ही संसदेने असण्याची आवश्यकता असते. जवाहरलाल नेहरूंच्यापासून अलीकडच्या काळातल्या माजी मोदी वगैरेचा
प्रत्येक प्रधानमंत्र्यांनी संसदेमध्ये संसदीय लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचा सन्मान केला, त्याची आवश्यकता केली. असं असताना हे ग्रस्त सांगतात की एक सुद्धा नको, आणि तसं एक सुद्धा वय हे लोकांनी लावलेलं आहे. आणि म्हणून आज तुमचेच एक सहकारी आहेत संजय राऊत, त्यांनी खुलासा केला की पुतीन आणि नरेंद्र मोदी याच्यामध्ये काही अंतर नाही. आज त्याच चर्चाने भारताला नेता होण्याचा चर्चा केला जातोय, आणि त्यासाठी आपल्याला जागरूक राहावं लागेल. तर जागा वाटपाचा एक महत्वाचा मुद्दा होता, ते म्हणजे सातारा, रावेर आणि माढा या जागांसाठी तुम्ही आग्रही होता. पण ज्यावेळी उमेदवार देण्याचा विषय झाला तुम्ही आता सगळे विषय विचारले गेले पाहिजे. सर, राज ठाकरेंनी मोदींच्या नावाने समर्थन दिलं असं जाहीर केलं, आपण त्याबाबत